नादीप्स किचन मध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, आज आपण एकदम खमंग आणि सुटसुटीत साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत। बरेचदा साबुदाणा नीट भिजत नाही, पाणी जास्त होते किंवा त्याचा लगदा होतो। पण इथे मी साबुदाणा भिजवण्याची पद्धत सांगितली आहे, ती जर फॉलो केली तर साबुदाणा एकदम आणि सुटसुटीत होतो। साबुदाणा खिचडीमध्ये साबुदाण्याचा प्रत्येक दाणा हा सुटसुटीत राहील आणि साबुदाणा खिचडी अजिबात चिकट होणार नाही। अशा पद्धतीने चला तर पाहूया कशी बनवायची साबुदाणा खिचडी। इथे एका काचेच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी साबुदाणा घेत आहे। या साबुदाण्यामध्ये पाणी घालून घेऊया। साबुदाणा अर्धा तास तिप्पट पाण्यात भिजत घालायचा, मग पाणी काढून टाकून नंतर 1 कप साबुदाण्यासाठी पाव कप पाणी किंवा त्याहून थोडं कमी पाणी घालायचं आणि साबुदाणा भिजत ठेवायचा। साबुदाणा छान भिजतो। साबुदाणा हाताने व्यवस्थितपणे चोळून साफ करायचा, जेणेकरून त्याचा चिकटपणा कमी होईल। साधारण 3 ते 4 तास आपण हा साबुदाणा भिजत घातला होता। पाहू शकता तुम्ही ते साबुदाणा सुटसुटीत झालाय। आता एका कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजायला घेऊया। आपल्याला शेंगदाण्याचा कुट्टा करून घ्यायचा आहे। शेंगदाणे झटपट आणि कडक भाजण्यासाठी एक छोटीशी टिप्स आहे। शेंगदाणे भाजताना आपण त्यावर थोडेसे पाण्याचा शितोडा द्यायचा आहे, त्यामुळे काय होते, शेंगदाणे हे कडक असे भाजले जातात। इथे हे शेंगदाणे मी खरपूस असे भाजून घेतलेत। हे आतपर्यंत चांगले भाजले गेले पाहिजे। आता बघा, एकदा दोनदा जरी हातात घेतलं आणि चोळून घेतलं तरी टरफल सहज निघतात। पदार्थ तळण्याच्या झाऱ्यामध्ये शेंगदाणे घालून त्याची टरफल काढून घेते। आता हे भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊ। हा कूट मी फार जाडसर किंवा बारीक काढला नाही। पाहू शकता इथं भरड काढली आहे कुटाची। कढईमध्ये तूप घालून घेऊया। मी साबुदाणा खिचडी तुपाचीच करते, तुपाचा छान वास येतो खिचडीला। तुम्ही तेलात केली तरी चालेल। यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या घालते। ही मिरची तुपामध्ये जरा वेळ परतून घेऊया। मिरची चांगली परतली तर साबुदाण्यामध्ये त्याची चव फार छान लागते। यामध्ये 10-12 काजू घालून घेते। काजू घालणं ऑप्शनल आहे। या ठिकाणी आपण मनुके, बदाम हे पण घालू शकतो किंवा काही नाही घातलं तरी चालते। यामध्ये वाफळलेल्या बटाट्याचे काप घालत आहे। इथे मी 2 बटाटे घेतले आहेत। हे बटाटे व्यवस्थित परतून घ्यायचे। बटाट्याच्या कापचा जरासा हलकासा असा कलर चेंज झालाय। यामध्ये भिजलेला साबुदाणा घालते। पाहू शकता साबुदाण्याचा दाणा पडतोय। व्यवस्थित असा हा आपला साबुदाणा भिजला आहे। आता हा अलगद असा हलवत राहायचा आहे। यामध्ये चमचा चालवत ठेवला तर साबुदाणा खिचडी चिकट होत नाही। आपण खिचडीमध्ये शेंगदाण्याचा कूट अजून घातला नाही, तो आपण शेवटी घालणार आहोत, कारण त्यामुळे साबुदाणा खिचडी मध्ये जो आपण कुट्टा घालतोय तो व्यवस्थित लागतो। प्रत्येक साबुदाण्याच्या दाण्याला तो कुट्टा लागतोय। इथे आपण तयार केलेला कुट्टा घालून घेत आहोत। पाहू शकता। आता यामध्ये ब्लॅक सॉल्ट घालून घेऊया। तुम्ही जर उपवासाला साधं मीठ वापरत असताल तर ते घातलं तरी चालतं। थोडीशी आंबट गोड खिचडी मस्त लागते, त्यामुळे इथे आपण जराशी साखर घालून घेऊया। अर्ध्या लिंबाचा रस घालून घेऊया। जर तुम्हाला लिंबाचा रस किंवा साखर आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालतं। हे घालणं फक्त ऑप्शनल आहे। पाहू शकता खिचडी एकदम मस्त झाली आपली, वास पण छान येतोय। आता ही मी एका प्लेटमध्ये काढून घेते। एकदम मस्त अशी झाली, कलर पण छान आलाय खिचडीला। अशा पद्धतीने साबुदाणा खिचडी केली तर ती एकदम सुटसुटीत होते आणि चवीला पण फार छान लागते।